आठवड्यातले 3 दिवस कुठले मुंबईत, ते बाकीच्या 4 दिवसात त्याला एखादा दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे। मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल। जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही, आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच, त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे। काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात। पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय। सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय, एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं, बरंच काही त्याच्यातनं केलं जातं। काही जण कामं न करता प्रसिद्धी करतात, काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही, अशा खूप गोष्टी होतात। त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल। ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, त्या दिवशी तर जावंच लागेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, तिथले प्रमुख पदाधिकारी, आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल। कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही, तिथं बघत पण नाही, त्याच्याशी बोलत पण नाही। अरे बाबांनो, तो आपल्या परिवारातला एक घटक आहे, असं करू नका। आता तसं आपल्याला करून चालणार नाही। माझ्या सहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल।